नमस्कार बालमित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक भारतीयाच्या मनात कुठेतरी दडलेला आहे। तो विषय म्हणजे माझ्या स्वप्नातील भारत। आपल्या मनातलं स्वप्न उराशी धरून भारताच्या उज्ज्वल भविष्याकडे नेणाऱ्या या प्रेरणादायी भाषणाला सुरुवात करूया। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडकी गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार। स्वप्न डोळ्यात साठवूया, नवा भारत घडवूया। स्वप्न डोळ्यात साठवूया, नवा भारत घडवूया। शिक्षण संस्कार मेहनतीने देश पुढे नेऊया। शिक्षण संस्कार मेहनतीने देश पुढे नेऊया। भेद विसरूया सारे एकतेचा घेऊ ध्यास। भेद विसरूया सारे एकतेचा घेऊ ध्यास। माझ्या स्वप्नातील भारत होईल जगात खास। माझ्या स्वप्नातील भारत होईल जगात खास। आज मला तुमच्या समोर माझ्या स्वप्नातील भारत या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी विषयावर आपले विचार मांडण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद होत आहे। मित्रांनो, स्वप्न म्हणजे फक्त झोपेत दिसणारे चित्र नसते, तर डोळे उघडे ठेवून पाहिलेले भविष्य असते। स्वप्न म्हणजे आशा, स्वप्न म्हणजे ध्येय आणि स्वप्न म्हणजे देशाला पुढे नेणारी ताकद। प्रत्येक महान कार्याची सुरुवात एका स्वप्नानेच होते। महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचे स्वप्न पाहिले, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले। आज मीही माझ्या स्वप्नातील भारताबद्दल बोलणार आहे। माझ्या स्वप्नातील भारत हा असा भारत आहे जिथे प्रत्येक माणूस सुरक्षित, सुखी आणि समाधानी असेल, जिथे कोणीही उपाशी झोपणार नाही, कोणालाही शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही। माझ्या स्वप्नातील भारत हा प्रेम, एकता आणि बंधुभाव यावर उभा असलेला देश आहे। माझ्या स्वप्नातील भारतात शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व दिलेले असेल। प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत, प्रत्येक झोपडपट्टीत उत्तम शाळा असतील। शाळांमध्ये स्वच्छ वर्ग, सुंदर मैदान, संगणक, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा असतील। शिक्षक प्रेमाने, संयमाने आणि समर्पणाने शिकवतील। गरीब श्रीमंत, मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव नसेल। प्रत्येक मुलाला आपले स्वप्न पूर्ण करण्याची समान संधी मिळेल, कारण शिक्षणानेच देश घडतो आणि शिक्षणानेच भविष्य उज्ज्वल होते। माझ्या स्वप्नातील भारतात शेतकरी आनंदी असेल, कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे। त्याला योग्य भाव मिळेल, वेळेवर पाणी मिळेल, चांगली बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञान मिळेल। शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला नसेल, तर आत्मसन्मानाने जगणारा असेल। शेती ही तोट्याची नसून अभिमानाची बाब बनेल। माझ्या स्वप्नातील भारतात स्त्री पुरुष समान असतील, मुली सुरक्षित असतील, निर्भय असतील आणि आत्मविश्वासाने पुढे जातील। प्रत्येक मुलगी शिक्षित असेल, स्वावलंबी असेल आणि निर्णय घेण्यास सक्षम असेल। स्त्री ही अबला नसून शक्ती आहे हे संपूर्ण देशाने मान्य केलेले असेल। घर, शाळा, कार्यालय, राजकारण आणि विज्ञान सर्वत्र स्त्रीचा सन्मान असेल। माझ्या स्वप्नातील भारतात कोणताही भेदभाव नसेल। जात, धर्म, भाषा, प्रांत यावरून कोणीही मोठे लहान ठरणार नाही। सर्व भारतीय आधी भारतीय असतील। विविधतेत एकता ही केवळ पुस्तकातील ओळ नसून प्रत्यक्ष जीवनात दिसणारी वास्तवता असेल। सण, उत्सव सगळे मिळून साजरे केले जातील आणि प्रत्येक धर्माचा आदर केला जाईल। माझ्या स्वप्नातील भारत स्वच्छ असेल, रस्त्यावर कचरा नसेल, नद्या स्वच्छ असतील, हवा शुद्ध असेल, लोक स्वतःहून कचरा पेटीत टाकतील, प्लास्टिकचा वापर कमी असेल आणि झाडे लावण्याची चळवळ घराघरात पोहोचलेली असेल, कारण स्वच्छ भारत म्हणजेच निरोगी भारत। माझ्या स्वप्नातील भारत आरोग्यदृष्ट्या सक्षम असेल। प्रत्येक गावात दवाखाने असतील, गरिबांनाही मोफत आणि चांगले उपचार मिळतील, कोणालाही औषधांअभावी जीव गमवावा लागणार नाही। योग, व्यायाम आणि संतुलित आहार याकडे लोकांचा कल असेल, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। माझ्या स्वप्नातील भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानात आघाडीवर असेल। भारताचे शास्त्रज्ञ नवीन शोध लावतील, अंतराळात नवे यश मिळवतील। आपला देश फक्त इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या ताकदीवर उभा राहील। मेड इन इंडिया ही केवळ घोषणा नसून देशाचा अभिमान असेल। माझ्या स्वप्नातील भारतात भ्रष्टाचार नसेल। प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले जाईल, लोक नियम पाळतील, कायद्याचा आदर करतील,
सरकारी कार्यालये पारदर्शक आणि लोकाभिमुख असतील, कारण प्रामाणिकपणावरच देशाची प्रगती अवलंबून असते. माझ्या स्वप्नातील भारतात युवक शक्ती जागृत असेल, तरुणाई मोबाईलमध्ये अडकलेली नसेल, तर देशासाठी काम करणारी असेल. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. उद्योग, कला, क्रीडा आणि संशोधन क्षेत्रात ते चमकतील. युवक म्हणजे देशाचे भविष्य आणि त्या भविष्याला योग्य दिशा मिळेल. माझ्या स्वप्नातील भारतात सैनिकांचा सन्मान केला जाईल. सीमांवर उभे राहून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना संपूर्ण देश कृतज्ञतेने सलाम करेल. त्यांचे कुटुंब सुरक्षित आणि सन्मानाने जगेल. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचे ऋण कधीही विसरले जाणार नाही. माझ्या स्वप्नातील भारत हा केवळ कल्पनेतील देश नाही, तर तो आपण सगळे मिळून घडवू शकतो असा देश आहे. पण त्यासाठी फक्त सरकारने नाही, तर आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. चांगले नागरिक बनणे, नियम पाळणे, अभ्यास करणे, मेहनत करणे आणि देशावर प्रेम करणे ही आपली जबाबदारी आहे. माझ्या स्वप्नातील भारतात संस्कृती आणि संस्कार जपले जातील. आपली भाषा, परंपरा, लोककला, लोकनृत्य, सण, उत्सव यांचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असेल. मुले मोठ्यांचा आदर करतील, आई वडिलांचे ऐकतील आणि गुरुजनांचा सन्मान करतील. मोबाईल, इंटरनेट आणि आधुनिक जीवनशैली असली तरीही आपली माणुसकी, नम्रता आणि आपुलकी टिकून राहील. कारण संस्कृती हरवली तर देशाची ओळख हरवते आणि संस्कार जपले तर भारत महान राहतो. माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक नागरिक देशासाठी काहीतरी योगदान देईल. कोणी झाड लावेल, कोणी स्वच्छता राखेल, कोणी एखाद्याला शिक्षणासाठी मदत करेल, तर कोणी प्रामाणिकपणे आपले काम करेल. लहान प्रयत्नातूनच मोठा बदल घडतो हे प्रत्येकाला उमगलेले असेल. मी काय करू शकतो असा प्रश्न न विचारता मी नक्की काय करणार अशी सकारात्मक भूमिका प्रत्येक भारतीयाची असेल. तेव्हाच माझ्या स्वप्नातील भारत खऱ्या अर्थाने साकार होईल. आज आपण विद्यार्थी आहोत, पण उद्या आपणच डॉक्टर, शिक्षक, शास्त्रज्ञ, सैनिक, शेतकरी, अभियंते आणि देशाचे नेते होणार आहोत. आजची आपली सवय उद्याचा भारत घडवणार आहे. म्हणूनच आजपासूनच आपण प्रामाणिक, कष्टाळू आणि देशभक्त बनूया. शेवटी एवढेच सांगू इच्छिते की माझ्या स्वप्नातील भारत हा माझ्या एकटीचा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे. चला आपण सगळे मिळून असे काम करूया की पुढच्या पिढीला हा भारत स्वप्नात नाही तर वास्तवात दिसावा. जाता जाता एक सुंदर अशी चारोळी. भारत माझा देश आहे, स्वप्न माझे खूप महान. शिकून वाढून घडवायचा नवा सुंदर हिंदुस्थान. एकता, मेहनत, प्रेमाने होईल देश महान. तोच माझ्या स्वप्नातील भारत, माझा भारत देश महान. तर बालमित्रांनो, हे होते माझ्या स्वप्नातील भारत यावरचे माझे विचार. जर आपल्याला हा भारत घडवायचा असेल तर आजपासूनच आपण चांगले विद्यार्थी, चांगले नागरिक आणि चांगले माणूस बनायला सुरुवात केली पाहिजे. जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमचे सुंदर विचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रेरणादायी भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सगळे मिळून शिकूया, प्रेरणा घेऊया आणि एक उज्ज्वल भारत घडवूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह. तोपर्यंत एकच संदेश: स्वप्न पहा, मेहनत करा आणि देशासाठी काहीतरी करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.